महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांग बांधवासाठी एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. आता दिव्यांग बांधवांना 15,000 रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे. याबाबतचा जो जी-आर आहे तो प्रदर्शित करण्यात आला आहे. तर अर्ज कसा करायचा आहे, याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि कुठे भरायचे, काय अटी असणार आहेत, याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारकरिता साधन सामग्री म्हणजे टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य. आता यामध्ये हा जो जी-आर आहे जो काढण्यात आलेला आहे तो 28 फेब्रुवारी 2026 रोजी हा जी-आर आलेला आहे. यामध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली आहे. आपण येथे थोडक्यामध्ये ते समजून घेऊयात. तर पहा, दिव्यांग व्यक्तीमध्ये जे काही रोजगार विमुख, शिक्षणाची कमतरता, शारीरिक व मानसिक मर्यादा आणि आर्थिक पाठबळाचा अभाव इत्यादी अनेक कारणामुळे दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळण्यास अथवा स्वरोजगार सुरू करण्यात अडचणी निर्माण होतात. दिव्यांग व्यक्ती कुशल, मेहनती, सक्षम असल्या तर रोजगाराच्या मर्यादित संधीमुळे आणि आर्थिकदृष्ट्या मागे राहतात. अनेक दिव्यांग व्यक्तींना ITI, MSCVT, PMKVY, NSDTC, NULM किंवा तत्सम जे काही संस्थेकडून कौशल्य प्रशिक्षणाचे यशस्वीरित्या केलेलेच असतात, सर्टिफिकेट वगैरे त्यांच्याकडे असतात, तरी त्यांना नियमित नोकरी मिळण्यास अडचणी येतात. आणि याचाच विचार करून सरकारने ही योजना आता आणलेली आहे. काही शासन निर्णय आहे ते समजून घ्या. दिव्यांग व्यक्तींना हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे तसेच सध्याच्या विज्ञान तज्ञाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य शिकण्याची जी गरज आहे ती विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री म्हणजेच टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेत सादर शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये अर्थसहाय्य जर तुम्ही पाहिलं तर पहा, स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तींना रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री घेण्यासाठी रुपये 15,000 इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. योजनेचा उद्देश नेमका काय आहे इथे पहा. योजनेचा उद्देश प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय असेल किंवा स्वयंरोजगारासाठी लागणारे जे काही साधनासाठी व उपकरणासाठी अर्थसहाय्य प्रदान करणे हा योजनेचा उद्देश आहे. तसेच स्थानिक पातळीवरती लघु उद्योग असतील किंवा सेवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या योजनेचा उद्देश आहे. त्यानंतर सदर योजनेचे निकष काय आहेत ते समजून घ्या. निकष महत्त्वाचे आहेत. कोणकोणत्या यासाठी पात्र राहतील, तर अटी काय आहेत, कागदपत्रे, तर हे महत्त्वाचं. तर ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रकारासाठी लागू आहे. तुम्ही कुठल्याही दिव्यांगाच्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी ही योजना ही लागू आहे. परंतु आता पहा, अर्जदाराचे जे काही लाभार्थी आहेत, जो अर्ज अपंग व्यक्ती आहे, दिव्यांग व्यक्ती आहे, तो 18 वर्षापेक्षा कमी नसावा. म्हणजेच 18 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर तुम्हाला हे मिळणार आहे. त्यानंतर सदर योजनेअंतर्गत कमाल मर्यादा 15,000 रुपये इतकीच राहील. म्हणजेच फक्त 15,000 रुपये, त्याच्यामध्ये तुम्हाला साधन सामग्री म्हणजेच टूलकिट घेण्यासाठी काही तुम्हाला व्यवसायासाठी जे काही घ्यायचं आहे ते फक्त 15,000 रुपयेच मिळतील. बाकीचं तुम्ही टाकू शकता किंवा 15,000 रुपयामध्ये सुद्धा तुमचं जे आहे ते काम चालू शकता. त्यानंतर शासकीय शिक्षण संस्था, शासनमान्य प्रशिक्षण संस्था असेल अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र असेल. ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो सरकारने याच्यामध्ये एक अट टाकलेली आहे. कारण शासकीय प्रशिक्षण संस्था असतील किंवा शासनमान्य कुठलीही संस्था असेल त्यांच्याकडून तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं हे गरजेचं आहे. आणि तुम्ही जे काही प्रशिक्षण घेतलं असेल कुठल्याही एखाद्या उद्योगाचं, तर हे प्रशिक्षण असेल तरच तुम्ही यासाठी पात्र आहात, अन्यथा तुम्ही पात्र नाही. ही एक महत्त्वपूर्ण अट यामध्ये आहे. आता त्यानंतर प्रशिक्षण दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येईल. तर याच्यामध्ये दिव्यांग तर लक्षात ठेवा, महिला आणि त्या अगोदर प्राधान्य असेल. त्यानंतर लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या टूलकिटसाठीच असणार आहे. आणि जे काही प्रशिक्षण घेतलेले व्यवसाय, त्या जे काही प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असेल, जे काही व्यवसायाचे प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे प्रशिक्षण घेतलेलं, त्याचं टूलकिटसाठीच हे प्राधान्य तुम्हाला साधन सामग्रीचे जे काही अनुदान आहे त्यासाठीच तुम्हाला हे मिळणार आहे. त्यानंतर आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला या अर्जासोबत तुम्हाला कोणकोणती कागदपत्र जोडायची ते समजून घ्या. तर लाभार्थ्याची सादर करायची कागदपत्रे जी आहे ती पुढे विहित नमुन्यातील अर्ज आहे. जो अर्ज आहे तो मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे. तो तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आणि तो प्रिंट करून त्याच्यावरती सगळी माहिती जी आहे ती भरायची आहे. आता हा झाला नमुन्यातील अर्ज. त्यानंतर आता संलग्न आधार, संलग्न वैद्य ओळखपत्र म्हणजे UDID दिव्यांग प्रमाणपत्र, जे काही UDID प्रमाणपत्र आहे ते इथे लागणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र, प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र कंपल्सरी आहे. तुम्ही जिथून जे काही व्यवसायाचा कोर्स वगैरे असेल किंवा प्रशिक्षण ज्या व्यवसायात घेतलं आहे तुम्ही ते प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र लागणार आहे.
त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र एक लागेल, त्यानंतर टूलकिट आवश्यक साहित्याची यादी, तुम्हाला कुठलं साहित्य पाहिजे व्यवसायासाठी त्याची एक यादी करायची आहे. ते 15,000 रुपयामध्ये तुम्हाला बसलं पाहिजे अशी यादी तुम्हाला ती करायची आहे आणि तुम्हाला यासोबत जोडायची असेल. त्यानंतर आधार, संलग्न बँक खात्याचा जो आहे तपशील, बँकेत जे काही पासबुक असेल ते लागणार आहे. त्यानंतर अजून काय पहा, महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. अर्जाचा नमुना जो आहे तो मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो अर्ज तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो कार्यालयाकडे सादर करायचा आहे. महत्त्वाचं आहे याच्यामध्ये पॉईंट आहे की GR जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तो डाउनलोड करून घ्या. लाभार्थ्याने जे काही प्रयोजनासाठी आर्थिक सहाय्य घेतलेलं आहे ते 15,000 रुपये तो व्यवसाय सुरू न केल्यास, व्यवसाय जर नाही सुरू केला तर त्याची वसुलीसुद्धा होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हा GR दिलेला डिस्क्रिप्शनमध्ये तो डाउनलोड करा आणि त्याचा जो फॉर्म आहे तो इथे पहा. अर्जाचा नमुना हा अर्जाच्या नमुन्यातील तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि याच्यासोबत कागदपत्र जोडायचे आहेत. हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. तुमचं इथे जे काही जिल्ह्याचं नाव असेल जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमी अधिकारी जे आहे दिव्यांग कल्याण विभाग, तिथे जाऊन तुम्हाला हा अर्ज कागदपत्रासोबत सगळा जमा करायचा आहे. ज्यामध्ये तुमचं नाव, गाव, जन्मतारीख, सगळी माहिती, सोपी माहिती आहे, किती टक्के अपंग आहे वगैरे वगैरे तुम्हाला इथे सगळी माहिती तुम्हाला इथे पेनाने इथे भरायची आहे. आणि शिक्षण किती झाले, कुठल्या व्यवसाय तुम्हाला करणार आहात किंवा कुठल्या रोजगाराची माहिती इथे द्यायची आहे. कागदपत्र ही सगळे तुम्हाला याच्यासोबत जोडायचे आहेत. अर्ज प्राप्त क्रमांक, सगळी पावती वगैरे तुम्हाला इथे तिथून दिली जाईल. तर अशा पद्धतीने 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जे काही लिस्ट वगैरे असेल सगळी प्रक्रिया पूर्ण होईल आणि 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला जे काही अनुदान आहे ते मिळणार आहे आणि मगच तुम्ही जे आहे तो तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.